नमस्कार, शिर्केज फूड कोर्टमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। भाताचे अनेक प्रकार आपल्याला माहीतच आहे। पुलाव, बिर्याणी, मसाले भात, वांग्याचा भात, भाताची खिचडी हे प्रकार पण भाताचा एक असा प्रकार आहे तो क्वचितच केला जातो, तो म्हणजे फोडणीचा भात। हा भात लवकर तयार होतो। ह्या भातासाठी साहित्य पण कमी लागते। कमी वेळात झटपट होणारा फोडणीचा भात चवीलाही खूप छान लागतो। आज मी तुम्हाला फोडणीचा भात करून दाखवणार आहे। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। फोडणीचा भात तयार करण्यासाठी लागणारे साहित्य जाणून घेऊया। अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर यांची पेस्ट 2 चमचे आहे। हे चवीनुसार मीठ आहे। गार्निशिंगसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर, पाव चमचा किचन किंग मसाला, 1.5 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला, पाव चमचा हळद आणि ते फोडणीसाठी 2 तमालपत्र, 3 लवंगा, 2 दालचिनीचे तुकडे, 1 स्टार फूल घेतलेले आहे। तांदूळ आहे ते मी धुवून घेतलेले आहे। इथे 1 मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरलेला आहे। इथे 2 कांदे उभे चिरलेले आहे, पातळ चिरलेला आहे आणि इथे फोडणीसाठी तेल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। 2 ते 3 चमचे तेल टाकले। त्यामध्ये आता मोहरी टाकायची। मोहरी तडतडली, आता जिरं टाकूया। जिरं चांगलं फुललं की त्यामध्ये गरम मसाला टाकूया, अख्खा गरम मसाला। 2 तमालपत्र आहे, 2 दालचिनीचे तुकडे, 1 स्टार फूल परतून घेऊया जरा। त्यामध्ये कांदा टाकूया। कांदा चांगला लाल होऊन द्यायचा आहे। कांदा लाल झाला आहे, तुम्ही बघू शकता। त्यामध्ये आता बारीक चिरलेले टोमॅटो टाकूया। टोमॅटो मऊसूत होईपर्यंत परतून घ्यायचे। टाकणार आहे टोमॅटो लवकर शिजण्यासाठी। मऊसूत शिजलं आहे, आता आपण त्यामध्ये हिरवं वाटण टाकूया। मसालासुद्धा चांगला परतून घ्यायचा आहे। यामध्ये मी भाज्या वापरलेल्या नाहीत, तुम्हाला जर भाज्या वापरायच्या असेल तुम्ही वापरू शकता। माझ्या घरात भाज्या टाकलेला भात खात नाही म्हणून भाज्या टाकत नाही। छान परतून झालं आहे, आता त्यामध्ये आपण सुके मसाले टाकूया। लाल मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, किचन किंग मसाला, हळद। आता हे मसाले सुद्धा तेलात छान परतून घ्यायचे। मसाले छान परतून झाले, आता त्यामध्ये धुतलेला तांदूळ त्याच्यामध्ये टाकूया। मिनिटं छान परतून घ्यायचं आहे। असेल ना तर काय करायचं, तुम्ही जेवढे तांदूळ घ्याल ना त्याच्या दुप्पट पाणी टाकायचं भात शिजवायला। भात मोकळा होतो। हा मी राशनचा तांदूळ वापरला आहे, तुमच्या घरात जो अवेलेबल असेल तो तुम्ही वापरू शकता। छान परतून झाले, आता मी पाणी टाकते। मी 2 वाट्या तांदूळ घेतले, त्याच्या दुप्पट पाणी घेतलं आहे मी, म्हणजे 4 वाट्या पाणी आहे। हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ टाकूया। आधी कांदा टोमॅटो परतताना मीठ टाकलंय। लसूण मसाल्यात सुद्धा मीठ असते, येतानाच मीठ टाका आणि परतून घेतले। आता मी झाकण लावते। आपल्याला कुकरच्या फक्त 2च शिट्ट्या काढायच्या आहेत। कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्या, कुकर थंड झाला आहे। आता कुकरचं झाकण काढते मी, तुम्हाला दाखवते भात कसा तयार झाला आहे। किती सुंदर भात तयार झाला आहे, तुम्ही बघू शकता। डिशमध्ये सर्व करते। हा फोडणीचा भात साधा आणि सोप्या पद्धतीने दाखवलेला आहे। हा भात बनवायला फार कष्ट घ्यावे लागत नाही। ज्या वेळेस भाजी पोळी करायचा कंटाळा येतो तेव्हा हा फोडणीचा भात नक्की करा, खूप चवदार लागतो। तुम्ही ह्या पद्धतीने फोडणीचा भात नक्की करून बघा, मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका। व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।